लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या अनुदानाची तरतूद करण्यात येते। आदिवासी विभागाचा विकास निधी महिला व बाल विकास खात्याकडे आता वळवला आहे। 335 कोटी 70 लाखांचा निधी महिला व बाल विकास खात्याकडे वळवलाय। हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अनुदानासाठी दिला जाणार आहे। लाडक्या बहिणीचा हप्ता जमा करताना सरकारची दमछाक झाली आहे। आदिवासी विकास खात्याचा निधी दर महिन्याला आता वळवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। लाडक्या बहिणीचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये। त्यामुळं मला असं वाटतं हे खोटारडेपणा आहे। हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान। नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे, महत्त्वपूर्ण माहिती आहे, कारण लाडक्या बहिणींना आता पैसे वितरित करण्यात येणार आहे व लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तर याबाबत नवीन GR आला आहे, ते काय आहे आपण 2 मिनिटात समजून घेऊया। तर इथे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता जे काही निधी आहे त्या वितरणाबाबत हा GR आला आहे व इथे महाराष्ट्र शासन अंतर्गत हा जो काही GR आला आहे, आदिवासी विकास विभाग 23 मे 2025 रोजी हा GR आला आहे। प्रस्तावना काय मांडली आहे तुम्ही पाहू शकता। आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहेत त्या महिलांना मे 2025 लक्षात घ्या, मे महिन्याचं 2025चे जे पैसे आहेत त्याबाबत ही अपडेट आहे। या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागात संदर्भ क्रमांक 3 जे प्रस्ताव सादर करण्यात आला होता। तर शासन निर्णय काय आहे तुम्ही पाहू शकता। आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकांसाठी मागणी क्रमांक 5 मधील मुख्य लेखाशीर्ष सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता इथे जे काही अनुदान दिले आहे त्या वेतनांतर अंतर्गत 335 कोटी 70 लाख फक्त इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आहे, तुमच्या बँक खात्यामध्ये आता लवकरात लवकर म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। इथे शक्यतो सोमवारपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होतील व इथे मेचे जे 1500 रुपये आहेत ते सुद्धा जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता इथे पात्रता काय असणार आहे ते म्हणजे तुमची वयोमर्यादा 21 ते 65 वर्षापर्यंत पाहिजे आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे आहे, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे आहे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे। तर हे सर्व जर निकष पाळून तुम्ही अर्ज केला असेल तर नक्कीच तुम्हाला इथे पैसे मिळणार आहे। याबाबत काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।